किती वर्षापासून तुम्ही बाजारात बसताय? मी 2002 पासून आहे. 2002 पासून. हं. या अशाच घाणीत तुम्हाला बसावं लागतं का बाजारात? हा मग असंच आहे, आता काय करावं. फक्त इथंच बसता का दुसरीकडे कुठं बसता? नाही, पहिलं तिकडे बसत होता, हां. पुन्हा ते उठवल्यावर इकडे बसलो. असं आहे. आतमध्ये बसू शकत नाहीत का तुम्ही? तिकडं पण घाणच आहेत का अशी? तिकडे पण आहे असं. सगळीकडेच घाण आहे. या घाणीत तुम्ही तुमचा व्यापार करताय. हा, मग आता काय वाटतं तुम्हाला, सुधारणा व्हावी का असंच राहावं? पाहावं लागतंय. चांगलं सिमेंटाचं ते केलं तर चांगलं आहे सगळ्यासाठी. हं. आणि आपण बी भाजीपाला खातो ना इथला. हं. म्हणून काय सोय हो वाटते तुम्हाला? असं सिमेंटाचं हे करावं त्यांनी. सिमेंट रस्ते. तुम्ही व्यापारीच आहेत ना? हो. कुठल्या गावावरून येता तुम्ही? तेरून. तेरून येता इथे व्यापार करायला. हो. काय वाटतं बाजाराबद्दल तुम्हाला? काय या बाजारात सगळे घाणच आहे, वरी घाण आहे, इथं खाण आहे, सगळेच घाण आहे इथं. हे बाजार पलीकडल्या गल्लीत तर नुसती घाणच आहे, नुसती जायला नगरपालिका काय करत नाही? नाही तुमच्याकडून पावती मात्र घेते. घेते ते कितीची पावती फाडता तुम्ही? 10 रुपयाची 10 रुपयाची पावती फाडता. तुम्हाला पावती फाडून सुद्धा या घाणीतच बसावं लागतं. बसावं लागतं. ठीक आहे. काय अपेक्षा आहे तुमची नगरपालिकेकडून? हे घाण गुण चांगली करावं, ओटे करावे, अगर कुठं काय चांगलं करावं, नालीचं पाणी काढून एका कडेने द्यावे, चांगलं ही रस्ता करावा, हे अपेक्षा आहे, तर दुसरं काय आहे. तुम्ही आठवडे बाजारात आलात, हा, तर किती वर्षापासून हे तुम्हाला स्थिती दिसते असं? मी लहानपणापासून बघतो आता माझ्या वयाच्या 25 वर्षापासून हां. बाजारात काय नाही, घाणेरडपणा नाही सगळं. डुकरं फिकरं बसायला लोकांना जागा नाही. कट्टे आहेत पलीकडे, त्या कट्ट्यावर लोक सवलतचे करतात, त्यामुळे लोकांना जाणं येणं वाटत नाही बरोबर. हे घाण कंटिन्यू अशीच हे आहे. घाण अशीच आहे कंटिन्यू. नगरपालिका याच्याबद्दल काय नाही लक्ष देत नाही नगर परिषद. हं. द्यायला पाहिजे त्या वार्डातला जी नगरसेवक त्यांना लक्ष दिलं पाहिजे. आमदार खासदाराने बाबा निधी आणून बघा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कशा बाजारपेठ आहेत, आणि आपल्या इथं नाही. उस्मानात ते उस्मानात राहणार बाद. भाजीपाला इतर तरकारीवाले आहेत, यांना बसायला कुठलीही सोय नाही, आणि तो नाला इतका घाण वाहतो, त्या नाल्याची व्यवस्था नाही, त्या नाल्यावर स्लॅब नाही, आणि परिणामी हे समोर जे नगर परिषदेचे गाळे आहेत त्या व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसतोय, कारण की आत घाण असल्यामुळे हे व्यापारी रस्त्यावर येऊन बसतात. हे तरी कुठं जाणार? म्हणून यांना न्याय मागण्यासाठी, बाजार परत नव्याने उभं करण्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. प्रत्येक वेळेस कुठलाही निधी आला की हे नेते मंडळी एकमेकाचं जसं पीक विम्याचं झालं, नेत्यांनी वेगवेगळ्या त्यांचं पत्रकं काढली की पीक विमा आम्ही मंजूर करून दिला. बाबांनो, हा शेतकऱ्यांनी भरलेला पैसा आहे. पीक विम्याचे पैसे तुम्ही भरलेत का? शेतकऱ्यांनी भरलेले पैसे शेतकऱ्यांचा लढा आहे. तसंच प्रत्येक गोष्ट, आता बाजारात निधी आलाय, त्याचा स्वश्रेयवाद चालू होईल आणि आलेला निधी परत जाईल. श्रेय कुणी पण घ्या आमचं म्हणणं आहे, पण या विकासाच्या कामाला अडसर ठेवू नका. 140 कोटीच्या कामाचा तसाच विषय आहे. प्रत्येक ठिकाणी एकाने अडवायचं आणि एकाने चालू करायचं, हे करायचं. विकास बाजूला राहतोय आणि याच्यामुळे सर्वसामान्य लोकांची हेळसांड होते. 2.25 लाख लोकवस्तीचं हे धाराशिव शहर आहे, आणि या साधारणतः 60 ते 70 गावची लोक या आठवडी बाजारासाठी येतात. या घाणीत भाजीपाला खरेदी कसं करायचं ते तुम्हीच पहा. अक्षरशः रस्त्यावर बाजार आलाय, ट्रॅफिकवाले 8-8, 10-10 या ठिकाणी पोलीस कर्मचारी अहोरात्र उभा असतात रविवारच्या दिवशी. कुणाचा तरी जीव गेल्यावर हे नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधारी जागे होणार आहेत का, हा आमचा सवाल आहे. म्हणून सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जे काही निधी या आठवडी बाजारासाठी मंजूर होतोय, त्याच्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करून कायमचं त्याला गेट, कंपाऊंड वॉल, बसायचे कट्टे, वरती छप्पर, पिण्याची पाण्याची व्यवस्था, आणि शहरासह संपूर्ण बाजारात सुद्धा कुठेही स्त्रियांना पुरुषांना जाण्यासाठी शौचालय नाहीत, याची या ठिकाणी सोय करावी. नाहीतर इरवी त्या बाजारामध्ये दुनियाची घाण झाली असते, नाही ते लोक येतात, घाण करून जातात. मला वाटतं जिल्ह्याची काहीतरी इज्जत काहीतरी ठेवायची असेल तर या नेते मंडळींना या आठवडी बाजाराकडे लक्ष घालावं आणि या बाजाराचा विकास साधावा, एवढं